नमस्कार सगळ्यांना. चला तर मग आज आपण बघूया पूजेची मांडणी कशी करायची. तर इथं मी पहिल्यांदा अगोदर काय केले, ग्रीन कलरचं कापड अंथरले पाटावरती रांगोळी काढली आणि ते कापड थोडंसं बांधून ठेवल्यामुळे त्याला हे पडले. तर मी तसंच व्यवस्थित अंथरून त्याच्यावर नंतर एका प्लेटमध्ये तांदूळाचं स्वस्तिक काढले आणि ते स्वस्तिक त्याला हळदी कुंकू वगैरे लावले. नंतर एक तांब्याचं भांडं घेऊन ते पाण्यानं भरलेलं आपण घेतो आणि त्याच्यामध्ये नंतर मी सुपारी आणि पैसा टाकला, हळदी कुंकू टाकलं. आता आपण त्याला पालवी जे आपण आणतो ती लावून आता मी त्याच्यावर नारळ ठेवलेला आहे. तर आता ह्या नारळाला तर मी आता माझ्या पद्धतीनं सजवणार आहे. तर बघा मी आता कसं सजवते. तर माझ्याकडे एक ठुशी आणि कानात आहे, तर ते कानातले आहेत ना, तर मी त्याचे असे डोळे बनवणार आहे आणि ठुशी अशी घालणार आहे. मग इथं मी शेजारी लक्ष्मीचा एक फोटो माझ्याकडे आहे, तो ठेवला आणि गणपतीची आपण पूजा करतोच पहिल्यांदा, म्हणून मी गणपती म्हणून एका ह्याच्यावर इथं काही मला नागवेलीची पानं मिळाली नाहीत म्हणून मी जास्वंदीच्या पानावरच सुपारी ठेवली आणि हा माझ्याकडे एक चांदीचा गणपती आहे, तो मी ठेवला आहे. नंतर 2 कॉईन माझ्याकडे लक्ष्मीचे आहेत, ज्याच्यावर लक्ष्मी आहे, ते पण मी इथं पूजेला मांडते. नंतर महालक्ष्मीचं आपलं जे पुस्तक असतं ते पण आपण ठेवतो. नंतर इथं आता फळ ठेवते मी आणि आता नारळाला म्हणजे असं साक्षात लक्ष्मी असल्यासारखंच वाटते. तुम्ही बघा, तर इथं मी ठुशी घालून घेते. तर ॲक्च्युली नारळ ना खूप असा कमी साईजचा मिळाला, त्यामुळे ते त्याच्यानं खूप आतमध्ये गेला आहे. तरी पण मी ते साईडनं पालवी लावून असं थोडंसं त्याला उंचवट्यावर घेतलं आहे. आणि आता डोळे म्हणून मी नाही तर माझ्या कानातले म्हणजे ते ठुशीच्या वरचे जे कानातले आहेत ना, तर तेच मी त्या नारळाच्या म्हणजे केसरातून असे आत थोडेसे खूप बसलेत आणि नथ मी आता घालते बघा. आणि आता तुम्ही बघू शकता साक्षात लक्ष्मीचंच रूप दिसतंय ते बघा, किती छान दिसतंय ते. आणि नंतर आता माझ्याकडं काय गजरा असे वगैरे इथं काही मिळालं नाही, म्हणून माझ्याकडे अशी वेणी होती म्हणजे रेडीमेड असते तीच, तर तेच मी ठेवली. आणि फुलं पण काय मिळालं नाही, ते माझ्याकडं झाडाला एक फुलं आलेलं ह्याचं गुलाबाचं, तर त्याच्याच पाकळ्या मी वापरले तिथं. आणि अशी सुंदर रांगोळी काढली बघा पाटाच्या भोवती. आणि इथं माझी मुलगी बघा गणपतीला हळदी कुंकू लावून घेते, माझ्याकडून विसरलेलं, तर ॲक्च्युली तीच लावते. तर हे पूजेचं ताट आणि ही अशी बघा छानपैकी अशी पूजा झाली. हे बघा, ही अशी रांगोळी काढली पाटाभोवती, खूप सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं हे बघून. तर बघा, माझ्याकडून काय चुकलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की काय राहून गेलं आहे. तर पण मी दरवर्षी